नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नात्याबाहेरचं नातं या पाठात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। याआधील पाठाच्या भागामध्ये आपण लेखकाचा संक्षिप्त परिचय पाहिला आणि लेखकाद्वारे थंडीच्या आल्हाददायक वातावरणाचं वर्णन पाहिलं। लेखक सांगतात की अशा या थंडीच्या वातावरणामध्ये तर कडुलिंबाच्या झाडाच्या बुंद्याजवळ त्यांना एक कुत्र्याचे पिल्लू कणत असताना दिसलं आणि ते कुत्र्याचे पिल्लू सुद्धा लेखक आणि त्याच्या मित्रांना अगदी नकशिखांत निहाळत होतं। पण त्या कुत्र्याच्या पिल्लूला दुखापत झाल्या कारणाने तो उठण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा त्याचा हा प्रयत्न असफल होतो। पुढे लेखक या कुत्र्याच्या पिल्लाचं काय वर्णन करत आहेत हे आपण अभ्यासणार आहोत पाठाच्या पुढील परिच्छेदांद्वारे। चला तर आपण आत्ताच्या पाठाला सुरुवात करूया। लेखक सांगतात की त्या पिल्लाची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्याच्या दिशेने खेचली गेली। मला येताना पाहून त्याला एकदम हायसं वाटलं। हायसे वाटणे, आश्चर्य वाटणे, नवल वाटणे। आता बघा, त्या लहान पिल्लाची जी धडपड होती तर ती धडपड पाहून कुठे ना कुठे लेखकाच्या मनामध्ये त्याच्याविषयी दया निर्माण होते आणि त्यामुळे नकळत लेखक त्या कुत्र्याच्या पिल्लाने दिशेने जाऊ लागतो आणि जेव्हा लेखक त्याच्या दिशेने जातात त्या कुत्र्याच्या पिल्लाला थोडं आश्चर्य वाटतं। आधार देण्यासाठी कोणीतरी धावून आल्याची त्याला जाणीव झाली। पाय उचलून त्यानं माझं स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। आता बघा, जेव्हा त्या कुत्र्याच्या पिल्लूला असं जाणवलं की लेखक त्याला येऊन आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत याची जाणीव त्याला झाली आणि त्यामुळे त्याला मनात कुठे ना कुठे आनंद झाला। पाय उचलून त्यानं माझं स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। अयशस्वी प्रयत्न केला म्हणजे लेखकाला याच्यातून सांगायचं आहे की तो उभा राहण्याचा प्रयत्न करत होता कुत्र्याचं पिल्लू, परंतु पायाला इजा झाल्या कारणाने किंवा दुखापत झाल्या कारणाने आणि थंडीच्या वातावरणामध्ये तो अजूनच अशक्त झाल्यामुळे त्याला उभं राहता येत नव्हतं। लेखकाला त्या स्वतःकडे येताना पाहून त्याला आनंद झाला आणि म्हणून तो त्या लेखकाचं त्याला स्वागत करायचं होतं की म्हणजे आता बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला मैत्री करायची असेल किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटत आहे तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्या आपल्याबद्दल काहीतरी थोडंसं मनामध्ये आपुलकी वगैरे दिसली पाहिजे, नाहीतरच आपण पुढाकार घेतो। नाहीतर आपल्या मनामध्ये एकतर्फी पुढाकार उपयोगाचा नसतो। म्हणून जेव्हा लेखक त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो तर लेखकाला कुठे ना कुठे जाणवतो की त्या कुत्र्याच्या पिल्लूला सुद्धा आधाराची गरज होती, म्हणून तो आधार शोधत होता आणि लेखकाने जेव्हा आधार द्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्या लेखकाचा आधार त्याला स्वीकारायचा होता, पण शारीरिक दुखापत झाल्या कारणाने त्याच्या मनातील आनंद व्यक्त करण्यासाठी जो प्रयत्न करत होता तो अयशस्वी झाला। माझ्या हाताचा त्याला स्पर्श होताच त्याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश जाणवला। आता बघा, लेखकाने त्याला जवळ घेतलं त्याच्या हाताने, स्वतःच्या हाताने त्या लेखकाने कुत्र्याच्या पिल्लूच्या डोक्यावरनं वगैरे हात फिरवला आणि जेव्हा त्या कुत्र्याच्या पिल्लाला लेखकाच्या हाताचा स्पर्श झाला त्यावेळेस त्याच्या डोळ्यांमधून तो आनंद व्यक्त झाला की बघा, एखाद्या वेळेस कधी कधी लहान मुलं खेळताना पडतात वगैरे आणि त्यांना लागतं आणि लागलं असताना त्याच्या आजूबाजूला भरपूर माणसं असतील, पण जेव्हा त्याच्या आई त्याच्या जवळ येते आणि आई आपल्या बाळाला लागलं म्हणून जेव्हा जवळ घेते त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते त्यावेळेस जो आधार त्याच्या डोळ्यातून दिसून येतं की चला, माझी आई आता आलेली आहे आणि मला कितीही लागलेलं असेल तरी आता मी बरा होणार आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये ती चमक आपल्याला दिसून येते। जो आधार आईने दिलेला असतो त्याच्यानंतर मुलांच्या डोळ्यामध्ये जी चमक दिसून येते तर ती चमक, तोच लख्ख प्रकाश त्या कुत्र्याच्या पिल्लाला जेव्हा लेखकाने स्पर्श केला तर तो स्पर्श कुत्र्याच्या पिल्लामध्ये त्याच्या डोळ्यातून दिसून आला। त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं। का, कशी, पण त्याच्याविषयी माझ्या मनात स्नेह भावना उमलली। मग बघा, जेव्हा आपले आई सुद्धा आपल्याला काही लागलं, खरचटलं किंवा आपल्याला काही दुखापत झालं तर जेव्हा आई आपल्याला जवळ घेते, तिचा मायेचा स्पर्श देते, तेव्हा आपल्याला जरा सुखावल्यासारखं वाटतं की त्या वेदनेतून आपण थोडं बाहेर पडतो। तसंच मग जेव्हा लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला आधार दिला, त्याला जवळ घेतलं, आपल्या मायेचा स्पर्श त्याला दिला,
तेव्हा त्या कुत्र्याच्या पिल्लाला सुद्धा आनंद झाल्यासारखं त्याच्या डोळ्यातून दिसत होता आणि त्या क्षणाला लेखक आणि कुत्र्याच्या त्या पिल्लामध्ये कुठे ना कुठे एक जिव्हाळाचं नातं निर्माण होण्याची सुरुवात झाली. आणि लेखक म्हणतात माहिती नाही पण कशामुळे किंवा का ह्या आता माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी एक आपुलकी, जिव्हाळा, स्नेहाची भावना, प्रेमाची भावना उमलू लागली, निर्माण होऊ लागली. त्याचं अंग थरथरू लागलं. त्याची हुडहुडी रोखण्यासाठी मी माझ्या गळ्यातला मफलर त्याच्या अंगावर टाकला. मफलरमुळे काहीशी ऊब मिळाल्यानं त्याचा चेहरा अधिकच खुलला. हुडहुडी थांबली. आता बघा जसं जसं थंडीच्या वातावरणामुळे काय होतं की आपल्या अंगामध्ये हुडहुडी भरते. अत्यंत थंडीमुळे थरकाप निर्माण होतं. हात, पाय, दात, ओठसुद्धा थरथर कापू लागतात. तर तसंच त्या कुत्र्याच्या पिल्लूचं अंग थंडीमुळे थरथर कापत होतं आणि दुखापत झाल्यामुळे अजूनच त्याला थंडी भरल्यासारखी झाली होती. आणि त्याची ती हुडहुडी रोखण्यासाठी लेखकाने काय केलं, त्याच्या गळ्यामध्ये जे काही मफलर होतं, थंडीपासून वाचण्यासाठी जे मफलर लेखकाकडे होतं ना, तर ते मफलर त्याने त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या अंगावरती टाकलं आणि त्या मफलरमुळे त्याची जी थोडी गरमी निर्माण झाली, ऊब मिळाली आणि त्यामुळे त्याची जी हुडहुडी होती ती थांबली आणि त्यामुळे त्या कुत्र्याच्या पिल्ल्याचा चेहरा अधिकच खुलला. बघा इथे चित्रामध्ये दाखवलेला आहे की लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला मफलर गुंडाळलेला आहे, अगदी जवळ घेतलेला आहे, प्रेमाने मायेने स्पर्श करत आहे त्याला. आणि त्याच्या चेहऱ्यावरती बघा दोघांचे चेहऱ्यावरचे हावभाव, लेखकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्या कुत्र्याच्या पिल्लूच्या चेहऱ्यावरचे हावभाव अत्यंत दोघांच्याही चेहऱ्यावरनं दोघांनाही आनंद झाल्याचे दिसत आहे. तर इथे लेखकाने त्याच्या बालपणातील एक अनुभव प्रसंग आपल्याला सांगत आहेत. पुढे लेखक म्हणतात की लहानशा गोंडस पिल्लाला हवा असलेला आधार मिळाला. त्याला अतिशय खुशी झाल्याचं जाणवलं. त्याच्या चोरट्या नजरेनं त्यानं मला पुन्हा निहाळलं. मग बघा आता लेखकाने जो आधार त्या कुत्र्याच्या पिल्लाला दिला होता, त्या कुत्र्याच्या पिल्लाला सुद्धा कुठे ना कुठे या आधारामुळे, या स्पर्शामुळे, या प्रेमाच्या स्पर्शामुळे आनंद झालेला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून तो अत्यंत आनंदित असलेला, अत्यंत खुश असलेला जाणवत होतं. त्याच्या चोरट्या नजरेनं त्यांना बघा मग हळूच त्याने त्या कुत्र्याच्या पिल्लाने पुन्हा लेखकाला अगोदर पण बघा जेव्हा लेखकाने त्याला जवळ घेतलं नव्हतं, पहिल्यांदा पाहिलं होतं त्या झाडाच्या बुंद्याजवळ, तर हा कोणी नवीन व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होणार तर नाही ना, म्हणून कुत्र्याचं पिल्लू बघा लेखकाला नखशिकांत म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत अत्यंत सूक्ष्म रीतीने तो निहाळत होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा आता चोरट्या नजरेने तो लेखकाला निहाळू लागत होता. निहाळणे म्हणजे निरीक्षण करणे. मलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याला कायमचा आधार मिळावा म्हणून मी त्याला थेट माझ्या घरी घेऊन गेलो. मग बघा असा हा कुत्र्याचा पिल्लू की कुठेही त्याचं वास्तव्य असतं की नाही. लहान आज आपण पाहिलं कुत्रे कुठेही रस्त्यावरच्या कोपऱ्यात वगैरे बसलेले वगैरे आपल्याला दिसतात, किंवा मग शेतामध्ये गावच्या ठिकाणी वगैरे पाहिलं तर गावाच्या बाहेर वगैरे असे कुत्रे वगैरे किंवा इतर प्राणी फिरत असतात. त्यांना काय असं स्वतःचं असं घर वगैरे नसतं. मग या लेखकाच्या मनामध्ये त्या कुत्र्याच्या पिल्लूच्या विषयी आपुलकी निर्माण झाली होती आणि म्हणून त्याला पूर्ण कायमचा आधार मिळावा म्हणून लेखक त्याला स्वतःच्या घरी घेऊन जातात आणि अशा रीतीने त्याला कायम आपल्याकडेच ठेवायचं या निर्धाराने लेखक त्याला घेऊन जातात. घरात माझा प्रवेश होताच घरातली मंडळी एकदम बावरणे म्हणजे आश्चर्य होणे. त्यांना बघा अचानक कोणती व्यक्ती आपल्यासमोर आले तर आपण थोडं वावरतो की नाही. टाक ते पिल्लू खाली, टाक म्हणतो ना, बाबांनी चांगलंच फटकारलं, पण मनात त्या पिल्लाविषयी रुखरुख. आता बघा कधी कधी काय होतं की एखाद्या व्यक्तीला असं प्राण्यांविषयी खूप प्रेम असतं, जिव्हाळा असतं. अगदी ते लहान मुलांना जर आपण पाहिलं ना, असे पाळीव प्राणी फार आवडत असतात. म्हणून बघतो आपण घरामध्ये लहान मुलं फार हट्ट करतात की कुत्रा मांजर पाळायचा प्रयत्न करत असतात, घरामध्ये सांगत असतात मोठ्यांना. किंवा मग असे पक्षी वगैरे असतात ते सुद्धा पाळत असतात, पोपट वगैरे. तर पण मोठ्या लोकांना ते आवडत नसतं. तर त्याप्रमाणेच लेखक जेव्हा पहिल्यांदा त्या कुत्र्याच्या पिल्लाला आधार देण्यासाठी आपल्या घरी घेऊन जातो तर त्याच्या वडिलांची जी काही ॲक्शन होती, त्या प्रतिक्रिया होती, ते इथे वर्णन केलेलं आहे. सांगतात की त्या कुत्र्याच्या पिल्लाला पहिलं खाली सोड, इथे आणू नकोस, टाक. म्हणजे बघा
आता पालकांना कसं वाटत असतं की असे कुत्र्यांचे पिल्लू असतात किंवा मांजर वगैरे असतात, त्यांचे ते केस वगैरे असतात ते आपल्या शरीराला वगैरे लागतात आणि त्यामुळे कसं काही काहींना ॲलर्जी वगैरे असतं किंवा ते आवडत नाही. तर मग त्या पद्धतीनेच ते लेखकाचे वडील त्याला बाबा सांगत आहेत की नाही नाही, ते कुत्र्याचं पिल्लू पहिलं खाली ठेव. आणि लेखकाला त्याने थोडे ओरडले, फटकारले. पण लेखकाला त्या पिल्लाविषयी मनामध्ये थोडी रुखरुख होती. आपण पिल्लाला सोडून दिलं तर त्यानं कुठे जावं, कोण देईल त्याला आधार, कोण लळा लावेल, असे कितीतरी प्रश्न मनात घेट्या घालून गेले. पण त्याला असं अर्ध्यावर सोडून देणं अशक्य. आता पुन्हा बघा, वडील रागवत होते, लेखकाचे बाबा रागवत होते की नाही नाही, त्या कुत्र्याच्या पिल्लाला पहिलं बाहेर सोडू नये, तो आपल्या घरात नको. मग तेव्हा लेखकाच्या मनामध्ये थोडे प्रश्न निर्माण झाले की हुरहुर लागली की अरे, ह्या कुत्र्याच्या पिल्लाला मी आधार देण्यासाठी आलेले आहे आणि एवढ्या रात्रीच्या वेळेस थंडीच्या वातावरणामध्ये हा कुत्र्याचं पिल्लू कुठे जाणार, त्याला कोण बरं आधार देणार. अगोदरच तो अशक्त झालेला आहे आणि मग त्याला अशा वेळेस त्याला कोणाच्या तरी मायेच्या स्पर्शेचा उभेचा गरज आहे. मग असे कितीतरी प्रश्न लेखकाच्या मनामध्ये आले आणि ते घिरट्या करत होते. म्हणजे घिरट्या करणे म्हणजे वारंवार ते प्रश्न लेखकाच्या मनामध्ये येऊ लागले. अनेक प्रश्न एका मागोमाग येऊ लागले. आणि मग लेखक म्हणतात की असं त्याला अर्धवट सोडून देणं माझ्यासाठी अशक्य होतं, की त्याला आधाराची गरज होती आणि ज्या आधार देण्यासाठी मी घरी आणलं होतं. पण आता एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर त्याला अशा दुखापत पोचलेल्या अवस्थेत आणि रात्रीच्या वेळेस आणि थंडीच्या वातावरणामध्ये मला त्याला सोडणं अशक्य वाटत होतं आणि त्याला अर्धवट सोडून देणं, कारण की लेखकाने निर्धार केला होता, निश्चय केला होता की ते त्या पिल्लाला आपल्या घरी कायमचं घेऊन जायचं. पण आता बाबांनी रागवल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की त्याला असं अर्धवट कसं टाकून द्यायचं. पुन्हा बाबांच्या मुख्य शब्दांचा मार निमूटपणे सोसला. मग आता बघा, बाबांना आवडलं नव्हतं, पण लेखकाने त्या पिल्लाला घराच्या बाहेर काय काढलं नाही. त्यांना माहिती होतं लेखकाला की आता वडिलांना आवडणार नाही, बाबांना आवडणार नाही, म्हणून ते रागवतील. पण त्यावेळेस बाबांनी काही शब्दांद्वारे व्यक्त केले नाही, पण मुख्य शब्दांचा मार निमूटपणे सोसला की बाबांच्या मनामध्ये त्या पिल्ल्याविषयी राग आहे. त्यांचं मत नव्हतं की त्याला पिल्लाला आपल्या घरामध्ये ठेवावं. पण तरी पण लेखकाने त्या पिल्लाला काही बाहेर टाकलं नाही. पिल्लू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक, त्याला पाहताच प्रेम जडावं इतकं आकर्षक. आता इथे बघा, त्या कुत्र्याच्या पिल्लूचं शारीरिक वर्णन लेखकाने इथे केलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे तुम्ही ह्या परिच्छेदामध्ये लक्ष द्यायचं आहे. आणि प्रश्न जर विचारलं की कुत्र्याच्या पिल्लूचं वर्णन करा किंवा लेखकाद्वारे कुत्र्याच्या पिल्लूचं वर्णन कसं केलेलं आहे, तर तुम्ही ते लिहू शकतात की तो कुत्र्याचं पिल्लू कसं होतं, अत्यंत कापसासारखं. कापूस कसा असतो, पांढरा शुभ्र आणि अत्यंत मुलायम असं असतो, तसंच ते केसाळ प्राणी असल्या कारणाने आणि अत्यंत पांढरा शुभ्र असल्या कारणाने ते एकदम मुलायम होतं. त्या पांढऱ्या शुभ्र शरीरामध्ये त्याचे डोळे एकदम काळेभोर असे डोळे, एकदम तेजस्वी लख्ख प्रकाशित झाल्यासारखे वाटत होते. आणि त्याचे कान सुद्धा मऊ होते, त्या चेहऱ्यावरती त्याचं नाक एकदम लांबट वाटत होतं आणि खूप छान असं त्याचं गोंडस रूप दिसत होतं. आणि त्याला पाहताच कोणीही त्याच्याकडे आकर्षित व्हावं, त्याच्याविषयी मनात प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असं लेखक इथे सांगतायत. त्याला हवा असलेला आधार, माझा आधार अगदी पक्का, म्हणून रात्रभर त्याला अंथरुणापाशी झोपवलं. आता बघा, लेखकाने निर्धार केला होता, निश्चय केला होता, किती काही झालं तरी मी आता त्याला माझ्यापासून दूर करणार नाही. त्याला आधाराची गरज आहे आणि मी त्याला आधार नक्कीच देणार. आणि हा माझा निर्धार कसा होता, अत्यंत ठाम होता, पक्का होता. आणि माझ्यापासून त्याला कोणी दूर करू नये. की बघा, कधी घरातील इतर व्यक्ती विचार करतात, जाऊ दे आता तो लहान मुलगा आहे, हट्ट करेल, मग तो झोपल्यानंतर आपण त्या कुत्र्याच्या पिल्लाला कुठेतरी बाहेर नेऊन सोडू, अशी भीती लेखकाच्या मनामध्ये होती. म्हणून त्याने काय केलं, लेखकाने रात्रभर त्याला आपल्या अंथरुणापाशी झोपवलं. माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या उभेमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्याही चेहऱ्यावर झळकू लागलं. ध्यानीमेणी नसताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं. मग बघा, अशा रीतीने थंडीपासून सुरक्षित करण्यासाठी लेखकाने त्याचं अंथरूण सुद्धा त्याला दिलं. आणि जसं एखादा नवीन मित्र मिळाल्यावरती जो आनंद आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या प्रत्येक हालचालीमधून दिसून येतं, तसंच कुत्र्याच्या पिल्लूमध्ये आणि लेखकामध्ये
तो आनंद दिसून येत होता. दोघांनाही एकमेकांना आधार मिळाल्याचं, नवीन मित्र मिळाल्याचा आनंद दिसून येत होतं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्याही चेहऱ्यावर झळकू लागलं. आणि असं ध्यानीमनी नसताना की माझ्या मनात नसताना किंवा माझ्या लक्षात कोणतंही आपण नातं, बघा आपण आपली रक्ताची नातं असतात ते आपण ठरवून म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही. पण मैत्रीचं नातं असं की ते आपण आपल्या मनापासून जुळवून आणू शकतो. की आपल्या एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्या मनातील विचार, आपल्या भावना जुळल्या की आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये नवीन नातं तयार होतं. तसंच लेखक सांगत आहेत की त्या कुत्र्याच्या पिल्लूबरोबर माझ्या ध्यानामनात नसताना एक नवीन नातं जुळून आलं होतं आणि ते अत्यंत मनाला सुख देणारं होतं. त्याला आता प्रेमाची ऊब मिळाली, त्यामुळे त्याचं कण्हही थांबलं, शांत झोपही लागली. चिंब ओल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात बहरून आला. मग आता बघा अशा रीतीने तो कुत्र्याचा पिल्लू सुद्धा निश्चिंत झाला होता की त्याला प्रेमाची जी ऊब लेखकाकडनं मिळाली होते, जो आधार मिळाला होता, त्यामुळे त्याचं कण्हही थांबलं होतं. बघा कधी कधी असं होतं की नाही, आपल्याला लागल्यानंतर खूप दुखत असतं, पण जेव्हा आपल्याला आई जवळ घेते, मायेने स्पर्श करते आणि ती प्रेमाची मायेची ऊब मिळाल्यानंतर ते आपल्याला कुठे दुखलं होतं आपण थोडा वेळ रडतो आणि नंतर ते आईच्या त्या प्रेमामुळे, आधारामुळे आपलं ते दुखणं थोडं, त्याचं जे काही दुखल्यानंतर दुःख होतं ते कमी झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे मग आपलं जे काही रडणं असतं, कणणं असतं ते थांबतं. तसंच त्या कुत्र्याच्या पिल्लाचं कणणंसुद्धा थांबलं होतं आणि नंतर तो अत्यंत निश्चिंत होऊन शांतपणे झोपला आणि चिंब ओल्या स्वप्नांचा फुलर दोघांच्याही स्वप्नामध्ये भरू लागला. म्हणजे निश्चिंत होऊन आता ह्या मैत्रीच्या नवीन नात्यामध्ये ते मग्न झाले होते आणि नंतर मस्तपैकी दोघंही, म्हणजेच कुत्र्याचे पिल्लू आणि लेखकसुद्धा झोपेमध्ये स्वप्न पाहत ते अत्यंत निश्चिंत होऊन झोपून गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत लेखकाद्वारे कुत्र्याच्या त्या पिल्लूचं आकर्षक गोंडस रूपाचं वर्णन आपण पाहिलं आणि त्यांच्यामध्ये जे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं, नवीन नातं निर्माण झालं होतं, त्याचं वर्णन पाहिलं. पुढे लेखक आपल्याला ह्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लाचं माहिती सांगणार आहेत. त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण आपण त्याचा अभ्यास पाठाच्या पुढील भागात करणार आहोत. धन्यवाद.